मित्रांनो, स्क्रीनवर जे आपण दृश्य बघताय ना, हे दृश्य आहे मारुती मंदिरात. मारुती मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मारुतीरायांची मूर्ती येते. पण या मंदिरात एक असं दृश्य आहे जे पाहून अनेक जण थबकतात, काही मिनिटं थांबतात. त्याचं कारण काय आहे माहितीये का? त्याचं कारण आहे मारुतीरायांसमोर बसलेला आहे नंदी. होय, महादेवांचा नंदी. हे दृश्य फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या मंदिराचे खास असं महत्व आहे. मित्रांनो, हे मंदिर महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी जगभर ओळख असलेल्या या पवित्र नगरीत हे अनोखं मंदिर आहे. अनेक भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात, पण या मंदिराची माहिती फार कमी लोकांना आहे किंवा बऱ्याचशा लोकांना या मंदिराबाबत माहीत देखील नाही. या मंदिरात मारुतीराया आणि नंदी यांचं एकत्र दर्शन होते. हे दृश्य पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो, महादेवांचा नंदी मारुतीरायांसमोर का बसला आहे? आपल्याही मनात प्रश्न आला असेल. शंकराचा एक अवतार हनुमान आणि त्याचं वाह. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी या मंदिराच्या पुजाऱ्याशी संवाद साधला. या मंदिराचा इतिहास, या मागील परंपरा आणि त्याचं महत्व याबद्दल पुजाऱ्यांना काही प्रश्न विचारले. पुजाऱ्यांनी यावर काय उत्तर दिलं ते आता आपण ऐकणारच आहोत. पण मित्रांनो, धार्मिक दृष्टीने हे मंदिर भाविकांसाठी खास मानले जाते. येथे येणारे अनेक भक्त मारुतीरायांचे दर्शन घेतात आणि नंदीचेही दर्शन करून मनोभावे प्रार्थना. दर्शक मित्रमैत्रिणींनो, भगिनींनो, जर आपण पंढरपूरला जाण्याचा विचार करत असाल तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरासोबतच या अनोख्या मारुती मंदिरालाही नक्की भेट द्या. येथे मिळणारा अनुभव वेगळाच आहे. मारुती मंदिरासमोर बसलेला नंदी फार क्वचितच बघायला मिळतो. आपल्यापैकी कोणी या मंदिराला भेट दिली असेल किंवा या मंदिराबाबत काही खास माहिती आपल्याकडे असेल तर ती नक्की कमेंट करून सांगा. आपली माहिती इतर भाविकांपर्यंत पोहोचवली जाईल याची व्यवस्था आम्ही करू. आता आपण ऐकूया या मंदिराचे पुजारी या अनोख्या परंपरेबद्दल, अनोख्या मंदिराबद्दल नेमकं काय सांगतायत. पण ते ऐकण्या अगोदर मित्रांनो, विनंती आहे, अजून आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. सोबतच जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंटही व्हा. मित्रांनो, आपण पुजारी काय सांगतायत ते आता ऐक. नमस्कार, मी मारुती मंदिराचा पुजारी राजू बाळकृष्ण गुरव. या मंदिरात हनुमान मंदिर, या हनुमान मंदिरात येणारे सर्व भावभक्त म्हणतात हा नंदी कसा. येणारे साधू संत सांगतात शंकराचे आराध्य दैवत हे पांडुरंग विष्णू यांनी वारी चालू केली असे सर्व भावभक्त म्हणतात. यांनी वारीसाठी स्वतः शंकर सहकुटुंबाबरोबर आले. येताने नंदीवरती बसून आले. संगे पार्वती माता, गणपती आणि नंदी मिळाले. येताने गर्दी फार दिसल्यामुळे पार्वती माता कडेला थांबले. परत चंद्रभागेतून जाऊन येऊन वरती जाताना नंदी फार गर्दी दिसल्यामुळे हनुमान मंदिरासमोर नंदी म्हणले मी पण देवा इथं थांबतो. भगवान आणि गणपती हे दोघे मिळून पुढे गेले. जाताना गणपती पण म्हणले भगवान तर मलाही इथे सोडा, म्हणून गणपतीही मंदिरात आहे आणि स्वतः भगवंत विठ्ठलासमोर गेले. त्या टायमाला भगवंताने तिथे पाहिलं, दोघांची भेट झाली. तरी त्यानंतर भगवंताला विठ्ठलाने हे डोक्यावरती घेतले, म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पूजा. नंदी हा गर्दी असल्यामुळे हनुमानासमोर थांबलेला आहे. हनुमान हे शंकराचे रुद्र आहे. या मारुतीला 11 रुद्र म्हणून ओळखले जाते. बजरंग बली की जय. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.